आज आपण मँगो शिरा बनवणार आहोत। तर मँगो शिरा बनवण्यासाठी बघा गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे। भांडं आपलं गरम झालं की आपल्याला साजूक तूप घालायचं त्यामध्ये। तूप चांगलं गरम होऊन द्यायचं। तूप गरम झालं, आता छान असा रवा घालायचा। आपल्याला जेवढा शिरा बनवायचा आहे मँगोचा त्यानुसार इथे रवा घ्यायचा। हा 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। भाजून घ्यायचा। तर बारीक गॅसवरती रवा आपण चांगला परतून घेऊया। मस्त असं साजूक तूप वापरायचं, याने आपला जो मँगो शिरा आहे तो खूप छान असा तयार होतो। चला आता रवा छान असा भाजून घेऊ। काजू बदाम आणि मनुके घेतलेत, ते टाकून छान असे परतवून घ्यायचे आहे रव्यामध्येच। हे पण असे 1-2 मिनिटं हलवून घेऊ। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे बघा मैत्रिणींना। हे पण चांगलं परतून झालं की आपल्याला यामध्ये साखर घालायची थोडीशी। इथे बघा 1 चमचा साखर घेतलेली आहे। साखर घालून हे छान मिक्स करायचं। इथे बघा हे छान असं मिक्स करून घेतलं की आपल्याला थोडंसं पाणी घालायचं। आपल्याला चांगलं मिक्स करायचं। लगेचच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। इथे बघा 1 छोटं फुलपात्र भरून दूध घातलं, हे मिक्स करत राहायचं। इथे जो मँगोचा पल्प आहे ना तो मी इथे तयार करून घेतला मिक्सरच्या भांड्यात। आता हा घालायचा सगळा। एका आंब्याचा पूर्ण हा कर केलेला आहे मी। आता हे छान असं मिक्स करत राहायचं बघा मैत्रिणींनी। एकदम छान आणि मस्त असा आपला मँगोचा शिरा तयार होतो आणि छान अशी टेस्ट येते शिऱ्याला अशा पद्धतीने केला की। तर चला आता हे चांगलं व्यवस्थित हलवत राहूया आणि मस्त असा आपला मँगो शिरा तयार करू। बारीक गॅसवरती छान असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे। यामध्ये मी थोडासा मँगो कट करून सुद्धा टाकलेला आहे मैत्रिणींनो। पाहू शकता किती छान आणि मस्त असा आपला इथे मँगो शिरा तयार आहे का नाही मस्त असा हा मँगो शिरा। चला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान असा मँगो शिरा मी काढून घेतला एका डिशमध्ये। त्यावर थोडासा कट केलेला मँगो टाकलेला आहे। आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आणि मस्त असा सर्व करू। बघू शकता मैत्रिणींनो किती छान असा आपला इथे मँगो शिरा तयार झालेला आहे आणि रेसिपी पण खूप सिंपल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। नक्की तुम्ही सुद्धा ही मँगो शिराची रेसिपी नक्की करून पहा। माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।